हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 ही परीक्षा झालेला खूप दिवस झाले, परंतु या परीक्षेची आन्सर की आहे ती अजूनही आलेली नाही आहे। तर बरेच जण कमेंट करून विचारत आहेत की आन्सर की कधी येईल। तर मित्रांनो, आन्सर की का लेट झालेली आहे त्याचं कारण तुम्हाला कदाचित माहिती असेल। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपली ही परीक्षा झाली होती 10 नोव्हेंबरला। तर 10 नोव्हेंबरपासून आज तारीख आहे 6 डिसेंबर। तर आजपर्यंत जवळजवळ 25 दिवस झालेले आहेत। तर एवढे दिवस होऊनही या परीक्षेची आन्सर की का आलेली नाही। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 20 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतरला 23 तारखेला रिझल्ट लागला। तर हेच कारण आहे की TET परीक्षेची आन्सर की अजून आलेली नाही आहे। मात्र आता काही दिवसातच 1-2 दिवसामध्येच ही आन्सर की येईल। तर बरेच जण कमेंट करून विचारत होते की आन्सर की कधी येईल। तर म्हटलं एका व्हिडिओद्वारे सगळ्यांना तुम्हाला माहिती करून द्यावं की आन्सर की काय आलेली नाही आणि कधी येईल। तर हे कारण आहे की आन्सर की आलेली नाही आणि लवकरच काही दिवसामध्ये आन्सर की ही येईल। मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेची वेबसाईट TETची वेबसाईट जर तुम्ही ओपन केलीत तर इथे ऑप्शन फक्त बघा, अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा, तक्रार नोंदवा आणि प्रवेशपत्र डाउनलोड करा, अशा प्रकारचे हे ऑप्शन दिसतात। परंतु उत्तर सूचीचा ऑप्शन हा अजूनही आलेला नाही आहे। तर तुम्ही काळजी करू नका, येणाऱ्या काही दिवसामध्येच आहे ते TETचे आन्सर की हे येईल। TET परीक्षा पास होण्यासाठी जे रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी 55% गुण आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 60% गुण आवश्यक आहेत। 55% म्हणजेच तुम्हाला 83 गुण मिळणं जरुरी आहे आणि 60% म्हणजेच तुम्हाला 90 गुण मिळणं जरुरी आहे। तर लवकरच आन्सर की आल्यानंतरला आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू। तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। तर काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की विचारू शकता।